उत्तर कुठे आहे मकरंदजी? ओ मंत्री महोदय, बघू जरा काय लिहिलं तुम्ही ते. मंत्री महोदय काय काय बघू जरा काय लिहिलं ते. अहो लॉबी मध्ये एक सुद्धा सेक्रेटरी नाही, तुमचे मंत्री नाही, लॉबी मध्ये सेक्रेटरी नाही, डेप्युटी सेक्रेटरी नाही, ऍडिशनल सेक्रेटरी नाही, कोण आहे? नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज राजकारण अक्षरशः तापलंय. विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन पार पाडण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असताना विरोधकांची संख्या कमी असली तरी एक नाव सभागृहात सतत घुमत आहे, भास्कर जाधव. होय, विरोधी पक्षाची उणीव एकट्यानं भरून काढत खिंड लढवत आहेत भास्कर जाधव. सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक निर्णयावर ते अक्षरशः तुटून पडत आहेत. काल सभागृहात एक आगळं वेगळं दृश्य पाहायला मिळालं. मंत्री मकरंद पाटील यांना भास्कर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळेना आणि मग काय, भास्कर जाधव यांनी त्यांना सळो की पळो करून सोडलं. उत्तर कुठे आहे मकरंदजी? ओ मंत्री महोदय, मी माहिती घेतो. तुमच्याकडे उत्तर आहे का नाही, दिलंय की नाही तुम्हाला? माझ्याकडे उत्तर आहे, मी तपासून घेतो. अध्यक्ष महोदय, एक तर आमच्यासारख्या विरोधी पक्ष सदस्याची लक्षवेधी लागत नाही. मोठ्या मुश्किलनी आमचं भाग्य म्हणून ती लागली. वास्तविक आमच्यासारख्या सिनियर सदस्याची लक्षवेधी रेग्युलर सिटिंग मध्ये लागायला पाहिजे, पण ती स्पेशल सिटिंग मध्ये लागली. म्हटलं चला कधीतरी लागली, लवकर येऊन बसलो तर तुमचं उत्तरच नाही. येतो तोच पुढचा प्रसंग. एकनाथ शिंदे यांना देखील सुट्टी मिळाली नाही. भास्कर जाधव यांनी त्यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. आज तर सभागृह सुरू होताच नवं प्रकरण घडलं. चर्चेसाठी संबंधित विभागाचे मंत्रीच अनुपस्थित आणि ते दिसताच भास्कर जाधव तडक उभे राहिले आणि संपूर्ण सभागृहाला त्यांनी सुनावलं. प्रत्येक विषयाची बघू जरा काय लिहिलं तुम्ही ते. मंत्री महोदय काय काय बघू जरा काय लिहिलं ते. नोंद घेताय तुम्ही म्हणता ते. बघू जरा कागद जरा पाठवा बघू. कोण लिहितंय? अहो लॉबी मध्ये एक सुद्धा सेक्रेटरी नाही, तुमचे मंत्री नाही, लॉबी मध्ये सेक्रेटरी नाही, डेप्युटी सेक्रेटरी नाही, ऍडिशनल सेक्रेटरी नाही, कोण आहे? काय चाललंय काय? अशा पद्धतीनं कामकाज चालवता येतं? चालवा तुम्ही, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही ओरडतोय, पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे आहेत मंत्री? कुठे गेले मंत्री? त्याची दखल कोणी घ्यायची? आम्ही केवळ टीकेला टीका करण्याकरता या ठिकाणी नाही आहोत. म्हणून मी म्हटलं की कुठे आहे पशुसंवर्धन मंत्री, दुग्ध विकास मंत्री, मत्स्य मंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री? कुठे आहेत सगळे मंडळी? कोणच नाही. हे पीए तुमचे फक्त बसले तिथं. ती अदृश्य गॅलरी आहे म्हणून म्हणायचं. अदृश्य झाले कुठं ते सगळे? दादा साहेब, आपण मुद्दे मांडा. मी मुद्दे मांडतो, काय हरकत नाही, पण ते कशा करता मांडायचे? लिखित देऊन टाकतो सगळं, म्हणजे लवकर आटपता येईल. नाही, बोला, आपण बोला. तेच सांगतोय ना. सरकार विरोधी पक्षनेत्याचा अभाव जाणवत असेल किंवा नसेल, पण विरोधकांच्या बाकांवर बसलेल्यांना एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते. भास्कर जाधव एकटेच संपूर्ण विरोधी पक्षाची उणीव भरून काढतात. त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला धार आहे. प्रत्येक प्रश्नातून सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारी कडवी भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.